सर्वच मान्यवर सर्व पक्षाचे पदाधिकारी ज्याच्यामध्ये साक्षीताई असतील, अशोक भाऊ डोगरे असतील, नितीन भाऊ शिंदे असतील, विवेक भाऊ असतील खोखरे, नीताताई, मोहित भाऊ, गणेश भाऊ, रविराजजी बाळे, शुभम, तसंच सोहेलजी खान उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व इंदापूर तालुक्याची स्वाभिमानी जनता, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो, असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांचं आगमन या ठिकाणी आले. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा स्वागत आणि सत्कार हा आपण सर्वांनी करावा. लावली छातीवरी माती गाव होते बारामती सखा ना सोबती तरी हा थांबला आदरणीय पवार साहेबांचा, पवार साहेब आप आगे बढ़ो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, देशाचा बुलंद आवाज, पवार साहेब आप आगे बढ़ो. हॅलो, कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला, पवार साहेब तुम्हारे बरो, पवार साहेब तुम्हारे बरो, राष्ट्रवादी पुन्हा आवाज कुणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून तुमला राष्ट्रवादी पुन्हा जाऊया साथीने एका मुखाने कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे, कृपया स्टेजवरती गर्दी करू नका. आपणास विनंती आहे. सर्वांना विनंती जागेवरती स्थानापन्न व्हावं. सर्व मतदार बंधू भगिनी, शेतकरी बांधव, सर्वांना विनंती जागेवरती स्थानापन्न व्हावं. सर्वांना विनंती आहे, कृपया बसून घ्या, कारण आपण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास विनंती आहे, जिथं जागा उपलब्ध असेल आपण तिथं स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, कृपया बसून घ्या. यानंतर मी दादांना विनंती करतोय की कृपया आपण आपलं भाषण चालू करायचं आहे. सन्माननीय रोहित दादा पवार.
मला एकदा इथं आपल्या सर्वांना विनंती करायची की इथं असं कळालं आहे की काही लोक दमदाटी करतात, फोन करतात आणि म्हणतात कार्यक्रमाला जायचं नाही, सोशल मीडियावर ट्विट टाकली नाही तर सोशल मीडियावर साहेबांबद्दल एखादं चांगलं काहीतरी लिहिलं तर आपल्या या तालुक्यामध्ये काही लोकांना फोन येतात असं आम्हाला कळालंय. एकदा हे जे काय दमदाटी करणारी मलिदा गँग जी आहे त्यांना एकदा इथं आवाज आपला दिला पाहिजे. त्यामुळे त्या लोकांच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे अशी घोषणा आपल्या सर्वांना द्यायची. देणार का नाही देणार? पवार साहेब आप आगे बढ़ो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, या देशाचा बुलंद आवाज हा आहे स्वाभिमानी जनतेचा आवाज. कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. याला म्हणतात स्वाभिमानी लोकांचा आवाज. याला मलिदा गँगचा आवाज म्हणत नाही. याच्या आधी कदाचित इथं सभा झाली असं आम्हाला कळालं, पण त्या सभेमध्ये आवाज नव्हता. बरेच लोक आले होते पण कशासाठी यायचं हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं. पण इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती कोणासाठी यायचंय आणि उद्याच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला काय करायचं हे प्रत्येक व्यक्तीला माहितीये. तुतारी ही या तालुक्यात वाजवायचीच आहे. राऊत साहेब, इथं अनेक लोकांना फोन आले. आता सुद्धा या तालुक्यामध्ये काही गावांमध्ये जेवण दिलं जाते का तर इथं लोक येऊ नये म्हणून. पण इथली लोक काय साधी आहेत काय? अहो, मालोजी राजांचं वास्तव या तालुक्यामध्ये होतं. या तालुक्याली आपल्याला पहिले छत्रपती दिले, छत्रपती शिवाजी महाराज. या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, अण्णाभाऊ साठेंचा विचार हा लोकांच्या मध्ये, ध्यानामध्ये, रक्तामध्ये हा भिनलेला आहे. त्यामुळे हे जे काही लोक बोलतात ना, जायचं नाही, करायचं नाही, या दहशताला ही जनता घाबरणारी नाही. अहो, या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? फक्त दबाव तंत्र चाललंय. आसपासच्या तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने फोन केले जातात. मुलांना नोकरीवरनं काढलं जातं, धमक्या दिल्या जातात. आणि हे धमक्या देणारे कोण आहेत? तर ही मलिदा गँग आहे. मलिदा गँग, मलिदा गँग माहिती ना काय असतात? ठराविकच लोक असतात, त्यांनाच कामं मिळतात, त्यांचंच भलं होतं, बाकी काही होत नाही. खरं तर आज आपण बघितलं ताज हुतात्मा दिवस. शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू यांनी आपल्या लोकांसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या मातीसाठी बलिदान दिलं. त्यांच्या विचाराला, त्यांच्या त्यागाला मी अभिवादन करतो. पण हा ब्रिटिश विचार काय होता? एक तर हा विचार अहंकारी होता. यांना फक्त नफेखोरी माहित होती. इथे असणाऱ्या मातीला, इथे असणाऱ्या लोकांना अडचणीत आणायचं आणि मग त्याच्यातून फक्त नफेखोरी करायची. तोडा आणि फोडा हे जे राजकारण आहे हे नवीन नाही. हे कधीपासून आहे? हे ब्रिटिश काळापासून आहे. ब्रिटिश गेले आणि या देशामध्ये आता नवीन कोण आलं तर बीजेपी आले. बीजेपीने पण तेच सुरू केले, तोडाफोडा.
काल परवा मला माहित नाही इथे एक भाजपचे फार मोठे नेते आले होते, नाव काय त्यांचं मी विसरलो, तुम्हाला माहितीये का? अहो असं हे नाव कुणी दिलंय त्यांना मला माहित नाही, कुणी दिलंय नाव? हे आम्ही तरी दिलेलं नाही, हे नाव कुणी दिलंय? आता दादा कुठे आहेत? कोणाबरोबर आहेत? अरे वा वा वा, जुन्या गोष्टी सहज विसरून जाता. म्हणजे तुम्ही कोणाबद्दल टीका करत होता, कोणाच्या विरोधात टीका करत होता हे तुम्ही विसरला? विसरून जाणारच ना तुम्ही. ज्या व्यक्तीने आपल्याला राजकारणात आलं, ज्या व्यक्तीमुळे आपण मोठं झालो, ज्या व्यक्तीमुळे पवार कुटुंबाला नाव मिळालं या देशामध्ये, त्या व्यक्तीला सत्तेसाठी स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल तर मग हे विरोध तुम्ही जे भाजपच्या विरोधात केलेले हे तुम्ही तर नक्कीच विसरून जाल. अहो हे जे काय चंद्रकांत दादा पाटील काय बोलले, कोणाला संपवायचंय त्यांना? राजकीय दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांना त्यांना संपवायचं हे बोलले होते का नव्हते? त्यामुळे जे आपले त्यांची चूक आहे का नाही हे मला सांगता येणार नाही, मी एवढा मोठा नाही, मी लहान कार्यकर्ता आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्याच लोकांना तिकडे घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक जर कोण ठेवत असेल तर हे भाजपचे लोक ठेवत आहेत. अहो 50-60 वर्ष या राज्यामध्ये भाजपला काय आणता आलं नाही, सत्ता येता आलं नाही, त्याचं मुख्य कारण कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. काँग्रेसचा विचार आहे, राष्ट्रवादीचा विचार आहे. आणि आज आपल्याला साथ देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आज काम करणारी आपली शिवसेना सुद्धा आपल्या मदतीला आहे. आणि मग हे जे विचार आहेत, हे विचार भाजपला गेल्या 50 वर्षामध्ये संपवता आले नाही. आणि जे 50 वर्षात जमलं नाही ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून इथे केलं जातंय. खांदा आपल्याच लोकांचा, बंदूक भाजपची, गोळी भाजपची, आणि निशाणा कोणावर तर पवार साहेबांवर. हे आपण खपून घेणार का? खपून घेणार का? हे भाजपचे षडयंत्र आहे विचार संपवण्याचा. जो विचार आपण सर्वांनी जपला, ज्याला ताकद दिली, आदरणीय पवार साहेबांनी नेहमी आपल्या सर्वांचा विचार केला. आणि विकास करत असताना MIDC इथं आणली, बिल्ड कारखाना इथं आणला, वालचंदनगर कारखान्यात जेव्हा अडचण आली तर ती अडचण कुणी सोडवली असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. इथं असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अडचण येत होती तेव्हा साहेबांनी पुढाकार घेतला. बँकेचं लोन असेल, एथोनाचं धोरण असेल, साखरेचे भाव पडल्यानंतर त्या साखरेला भाव कसे मिळतील आणि आमच्या इथं असणाऱ्या शेतकऱ्याला 4 पैसे उसाला कसे मिळतील यासाठी आदरणीय पवार साहेबांनी नेहमी प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये बीजेपीचा कारखाना असू द्या नाही तर दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा नाही तर आपला कारखाना असू द्या, त्यांना नेहमी मदत करण्याची भूमिका ही आदरणीय पवार साहेबांनी घेतली. का? कारखाना कोण चालवतं याच्यापेक्षा कारखाना कोणाचा म्हणजे लोकांचा आहे. इथल्या लोकांचा जर कारखाना असेल, इथल्या शेतकऱ्याचा कारखाना असेल तर त्याला मदतच केली पाहिजे. या भूमिकेमध्ये पवार साहेब हे नेहमी राहिले. ह्याला विकास म्हणतो. शाळा उघडणं असेल, आरोग्याच्या बाबतीत काम करणं असेल, ह्याला आपण विकास म्हणतो. आजच्या काळामध्ये जे आपल्याकडे होते आणि आज सत्तेत केला त्यांचा विकास फार भन्नाट आहे हो. काल सकाळी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स मध्ये 2 मुद्दे घेतले. आदिवासी समाजाच्या मुला-मुलींचे घेतले आणि SC समाजाची मुलं-मुली कॉलेज शाळेमध्ये राहतात, हॉस्टेलला शिकतात, त्यांचा आहाराचा आणि दुधाचा विषय घेतला होता. आता या दोन्ही विषयामध्ये कुणी राजकारण केलं पाहिजे का? कुणी मलिदा खाल्ला पाहिजे का? अहो या दोन्ही करारामध्ये जे नेते आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेलेले आहेत त्यांच्या मित्रांच्या कंपनीला 100 कोटीचा मलिदा तिथं मिळालेला आहे. आणि हे सगळे पुरावे तिथं आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत. अहो दुधाचा भाव आज तुमचा किती आहे? किती आहे? 100 आहे का 140 आहे? किती आहे? अहो काल एक अशी कंपनी
जे आपल्याकडे होते आता पलीकडे गेलेत. त्यांच्या मित्राच्या कंपनीला दुधाचा करार किती रुपयाचा मिळाला माहितीये? 143 रुपये. आणि त्याच्या एका लिटर मागे त्यांना किती नफा आहे? 70 रुपये एका दुधाच्या लिटर मागे. 70 रुपये. तुम्हाला विकासच करायचा होता ना, मग आमच्याकडे 10 रुपये 15 रुपये असं डायरेक्ट अटीतटी न टाकता दुधाचे भाव 25 आहे, न्या 40 वर. ह्याला आम्ही विकास म्हणतो. स्वतःच्या एखाद्या जवळच्या कंपनीला 70 रुपयाचा नफा 80 कोटीचा नफा देऊन तुम्ही तिथं जर म्हणत असाल पवार साहेबांनी काय दिलं, पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं हे आम्हाला माहित नाही, कदाचित लोकांना माहितीये. पण पवार साहेबांनी नेहमी शेतकऱ्याचा विचार केला. दुधाची अडचण होती तेव्हा काय केलं साहेबांनी? दुधाची पावडर भारताच्या बाहेर नेलं. महाराष्ट्राचं दूध महाराष्ट्राच्या बाहेर नेलं आणि नंतर आपल्याला तिथं मदत ही भावाच्या बाबतीत होत होती. समाज कल्याणच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोल्हापूरचा एक नेता जो आदरणीय पवार साहेबांबरोबर होता त्यांच्या कंपनीला 200 कोटीचा मलिदा मिळाला. 200 कोटीचा. म्हणजे हा तुमचा विकास. आणि फक्त नेत्याच्या बाबतीत चालले असं नाही. मला एक पत्र मिळालं आल्या. हे पत्र स्वाभिमानी इंदापूरकर. काय सांगितलं म्हणजे मी ऐकूनच वेडा झालो. ते म्हणाले इथं विकासाची कामं आली पण प्रत्येक कामामध्ये 20% कमिशन घेतलं जातं. 20% कमिशन. किती खरं का खोटं आहे? खरं का खोटं आहे? किती कोटीची कामं आली हो इथं? मी ऐकलं रोडची 700 कोटीची कामं आली. माझं गणित चुकतंय, मला जमत नाही गणित. 700 कोटी 20% किती होतं? 140 कोटी कोणाला मिळाले? मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल, तुम्ही रोज इथे राहता. मग विकास कोणाचा झाला सांगा? विकास कोणाचा झाला? मला तर एक माणूस कांद्रावचा भेटला. तो म्हणला आमच्याकडे रोड झालेत. म्हणलं चांगली गोष्ट आहे. ते म्हणलं कागदावरच झालेत. म्हणजे काय? पैसे काढले पण रोड नाही झाले. असं झालंय का? कांदलगावचं कुणी आहे का इथं? झालं का असं? रोड दिसलेत का? नाही, रोड नाही झाले पण पैसे निघाले. मला असं कळालंय की इथं बरेच खडी मशीन आहेत का? असतील आपल्या युवा कार्यकर्त्यांचे असतील ना. गरीबाचं एखादं पोरग त्याला काम दिलं असतील. आहे का खडी मशीन इथं? आहे. कोणाची आहे? अरे विकास चाललाय राव. 98% लोक राहिली बाजूला आणि 2% लोकांचा विकास मात्र भरपूर चाललेला आहे. मला तुम्ही सांगा, जलजीवन मिशनची इथं कामं चालले का? सुप्रियाताईंनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी महाविकास आघाडीच्या काळामध्ये आला होता. जलजीवन मिशनची कामं कुणी घेतलीत? कुणी? अरे म्हणजे जे काम आलं त्याच्यावर जर 20, 25% जर तिथं कमिशन घेतलं जात असेल तर ह्याला विकास म्हणतात का? मग जर काही लोक फक्त मोठी होत असतील आणि तुम्हाला जो फोन येतो साहेबांच्या कार्यक्रमाला जाऊ नका, सुप्रियाताईंच्या कार्यक्रमाला जाऊ नका, हा फोन कोण करतं? कोण करतं तुम्ही मला सांगा? मनिता गँगच करते ना. मग अशा पद्धतीने ठराविक लोकांनाच तुम्ही मोठं करणार असाल तर हे लोकांना कसं पटेल? वेगळ्या वेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता, गरीब लोकांना एकत्रित आणता आणि मंदिरामध्ये शपथा घ्यायला लावता. आणि शपथा त्यांनी कशासाठी घ्यायच्या? तुम्ही मोठं कराल म्हणून शपथा घ्यायच्या का? अरे काय चाललंय मतदारसंघामध्ये? मी तुम्हाला सांगतो हे योग्य नाही. स्वतःचा विचार केला पाहिजे. मला फोन येतात तुमच्यावर कारवाई होती, मग आमच्यावर नाही का? तर राव साहेबांवर कारवाई झाली नाही का? किती महिने ते जेलमध्ये होते का नव्हते? कोणासाठी होते? तुमच्या आमच्यासाठी होते. आमच्या ज्या कारवाई चालल्या का? आम्ही भूमिका घेतली. काय भूमिका घेतली आम्ही? मी चुकलो का हो? तुमच्या घरामध्ये जर एखादी थोर व्यक्ती असेल, वडीलधारी असेल, त्या व्यक्तीच्या बाजूने, विचाराच्या बाजूने तुम्ही थांबणार का नाही थांबणार सांगा? मी माझ्या आजोबाबरोबर राहिलो, काय चूक केली त्याच्यामध्ये? मी माझ्या विचाराबरोबर राहिलो, काय चूक केली का? आणि शक्तीच्या विरोधात हा छोटासा कार्यकर्ता तुमच्या सरकारचं घडत असेल आणि कारवाई होत असते विचार. काही लोक म्हणतात भजन करा,
त्याचं काय कळलं, सकारात्मक विचार काय असतात हे कळलं पाहिजे. आणि ज्यांना कळतं ते अशा प्रकारचा भेदभाव करत नाही आणि अध्यात्मान भजनाबद्दल तर कुणीच बोलत नाही. अहो मी बोलत करतात, मला बच्चा म्हणतात, पण चांगलं ना. लहान पोरं कसे असतात, बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात. आणि आदरणीय पवार साहेबांचं वाटतं, अरे काय चाललंय. अरे आम्ही युवा असलो ना तरी आज आदरणीय पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा लाज वाटते. 84 वयाचे युवा आहेत ते, आणि ते आपल्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज लढत आहेत. त्यांच्यावर तुम्ही टीका करता, अरे काय बाबा काय अवघडच आहे. खरं तर काय मला बोलायचंय, मला आपल्याला सांगायचंय की आपल्याला विकासाच्या बाजूने राहणं फार महत्वाचं आहे. केंद्रामध्ये आपले अध्यक्ष असतात, शेतकऱ्याचे आशामध्ये आहेत, अतिथी राऊत साहेब आहेत. मी तर विचारतो की जेव्हा पार्लमेंटमध्ये खासदार संभाजीराजे जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होते, भाजप नेते आणि खासदार त्यांना बोलले होते, काय विषय मुद्दा मांडत होते, आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा मुद्दा. तुम्ही रेकॉर्ड काढा, भाजपचा एक सुद्धा खासदार नाही ज्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये मांडला. प्लीज नाही, चुप शांत. आणि संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्या सुद्धा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला, त्यांना बोलण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्याबरोबर अजून कोण व्यक्ती लढत होत मराठा समाजासाठी, लिंगायत समाज ऍक्शन पाहिजे. तर तुमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळे तिथे लढत होत्या. एवढे खासदार महाराष्ट्र केले असते तर तिथं तोंड का उघडत नाही, बोलत नाही. मुख्य कारण असं आहे की भाजप यांना बोलूनच देत नाही. आता कसं झालंय, 9 खासदार मिळणार होते, जावं लागतं काय दिल्लीला. आम्ही तरी एक वेळ लहानपणीपासून मराठी माणूस स्वामी मस्त दिल्ली स्वतः झुकत नाही, हे आम्हाला सगळ्यांना. किती वेळा दिल्लीला जावं लागतं. 40 आमदार, एक खासदार आहे. एकनाथ शिंदे साहेबांकडे किती कोणी काय आज काय सांगता येणार. जावं लागतंय तिला, स्वतः जावं लागतंय. आणि पक्षाला साठी या रे बसा रे बसा रे, ही अशी पद्धत आहे. बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा होते तेव्हा हे दिल्लीतले भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे, मातोश्रीवर भाषण द्यायचे आणि तिकीटचा वाटाघाटी व्हायचा. आज बाळासाहेब ठाकरे घेऊन पुढे कशाला तुम्ही झुकताय. अहो तुम्हाला माहिती आहे, गेले उदय सभासद तिथं वेळ मिळत 3 दिवस झाले दिल्लीत बसले. दिल्लीत त्यांच्याबद्दल आदर आहे, त्या घराण्यातून येतो, त्या घराणा म्हणजे आमच्या फार आहे. पण त्या घराण्यातल्या एका व्यक्तीला तुम्ही 3 दिवस तिथं बसवता.
अरे काय नाही हात वर तुझं काही लोकांची लढाई आणि पिढी विचारासाठी लढली छत्रपती शिवाजी महाराजांनी लढली लढलो असेल तर भाजपचा विचार त्यांनी किती पैसा खर्च किती आमचा विचार म्हणजे पूर्ण विचाराला या देशाला दाखवली संस्कृती जेव्हा माझा 6 वर्षाचा आहे माझी मुलगी 10 वर्षाची यामध्ये स्वतः काय हे माहिती बघा काय परिस्थिती झाली दुसरीदा गेल्यानंतर ईडी पण लहान मुलांनी काय सांगितलं माहिती आहे मी का बंद कसं असतो लहान पोरांना माहिती मला काय माझी मुलं माझ्या वडिलांच्या पत्नीचं तर बोलतच नाही लहान पोरं काय निर्णय घेणार आहे मी आजोबा राहा नक्की पंजावर राहा मी म्हणलो जो साथ सोडली तर आम्ही तुझ्याशी बोलणार असं मला सांग झाल्या समजा मी आज माझ्या आजोबाबद्दल वागलो तिला शिकवलं त्यांना विचारावर गेलो तर माझ्या तर तुझ्यासोबत विचार या तुम्ही विचार आणि पक्ष पवार साहेबांचं कुटुंब आहे आवड झाला तरी सांगायचं एक दोन काढल्या म्हणजे काय अडचण येत आहे कारण पवार कुटुंब फक्त आडनाव आहे महाराष्ट्रातील जनता आदरणीय पवार साहेबांचं कुटुंब आहे त्या काळामध्ये या कुटुंबाकडे पवार साहेबांना लढणार आहे त्या काळामध्ये सर्वांना पैसा तर एकच गोष्ट लोकांची ताकद ही मोठी असते तर एक व्यक्ती बरोबर आहे अध्यक्ष आजच्या उपस्थित असलेले शेतकऱ्यांचे दैवत आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय शिवशेतकरी मुलूक भाऊसाहेब काँग्रेसचे नेते आदरणीय साहेब संसद पुरंदरचे आमदार संजय सन्माननीय रोहित आपण या ठिकाणी शेतकरी मेळावा वेळेचं नियोजन परंतु गेल्या 3-4 दिवसापासून हा
व्हायची नाही म्हणून काही लोक याचे आम्हाला आणि दत्तात्रय बजेट असतील गावोगाव असलेलं असेल त्यांना काम सगळे 10 वाजेपर्यंत चालू होतं. जर या वेळेला गेला तर समोर असलेली स्वाभिमानी जनता आणि आदरणीय माणक साहेब या आपल्याला मोठा जरी कार्यकर्ता असला तर 200 कार्यकर्त्याची टीम आपल्या हे सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते लाभार्थी किंवा आणि त्या सर्वांच्या जीवावर आणि नियोजन आणि त्याच्यासाठी या प्रमाणामध्ये जे स्वाभिमानी जनता आलेली आहे सर्व आपल्यावर प्रेम करणार आहे आणि म्हणून आणि कार्यकर्त्याच्या पाठलागाची पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचे नेते नेतृत्व आदरणीय खासदार संजयजी राऊत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे असलेले या विभागाच्या खासदार या उपस्थित असलेल्या राजेंद्र पवार रोहित उपस्थित माझ्या इंदापूर तालुका आणि परिसरातील शेतकरी या निवडणुकीला देशात लोकशाही राहते का नाही असा सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा एका मंत्र्याला राज्यपालांनी शपथ दिली नाही की ज्या सुप्रीम कोर्टावर देशात सर्व त्याचा सुद्धा या जनता पक्षाने निवडलेले म्हणून मला या निवडणुकीनंतर देशात हुकुमशाही होणार आहे म्हणून काळजी घ्यायची की निवडणुकीत आपल्या देशाचे नेते या हुकुमशाही फॅसिस्ट कृतीविरुद्ध जो याला पुकारला त्या जन आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वांनी पाठीशी उभं राहावं. आदरणीय पवार साहेब देतील उमेदवाराच्या पदाने विजय करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपल्या संसद सुळे यांचं जे चिन्ह आहे तुती विजय करावा असं मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष जय हिंद जय महाराष्ट्र. त्यानंतर आपल्याला नमस्कार आदरणीय पवारसाहेब संजय जगताप रोहित राजू दादा शर्मिला जगन्नाथ बापू विकास लवाडे रविकांत सखा सलगर पंडित कमळे महादेव वालगुडे अनिताई शरद देवकाते सागर मिसाळ शिवाजीराव जांभूळकर सोपानराव मस्के दादासाहेब थोरात राहुल दत्तात्रय निंबाळकर आवाज निंबाळकर साक्षाई मलंगे शिव बापू खटकाळे सर्वच मान्यवर लोकप्रतिनिधी व्हायच्या विनम्र मनपूर्वक आभार मानते.
3 वेळा मोठ्या संख्येत आपण मतदान करून आता दिल्लीला जायची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते मी. विसरणार इंदापूरकरांनी माझ्या विरोधातला उमेदवार कुठलाही असला तरी भरभरून माझ्या केलं, भरभरून आणि बारामती लोकसभा मतदारसंघातले 9 तालुके याच्यात सगळ्यात जास्त गमत आणि आनंद कुठला होतो तो इंदापूरमध्ये. इंदापूरमध्ये सगळे करते अनेक बाबासाहेबांना आणि त्याच्यामुळे सकाळी मला सांगितलं फोन वगैरे येत आहे तुम्ही कसं फोन केला का त्याची मला असतं स्वाभिमानी आणि आदरणीय पवारसाहेब प्रचंड करणारा बोरीचे लोक आहेत बोरीला बोरी प्रत्येक म्हणजे सकाळी 6 वाजता आदरणीय आणि बोरीमध्ये सगळ्यात जास्त शिकले प्रेमाचे सगळ्या इंदापूरमध्ये वहिनी आहेत त्याही जेवढं प्रेम मला राजू प्रत्येकाची नाती बदल झाले पण आम्ही कधी कुठल्याही इलेक्शन मध्ये मी आताच इलेक्शन मध्ये काय झालंय कळेल. मी 3 इलेक्शन लढले. मागच्या वेळेस तर कुटुंब माझ्या विरोधात लढलं पण मी राहुल गांधी त्यांच्या बायकोचं मनापासून कौतुक करते. पातळी सोडून मी त्याच्यावर टीका तिन्ही कॅन्डिडेट्स पण यावेळी काय गडबड झाली कळलं नाही. कालच माझ्या टीका झाली कारण का मी रोहित आणि युगेंद्र पवार पहिल्यांदा प्रचार करते. आजोबा उभे राहिले प्रचार गावात 2 ठिकाणी त्यांचा रस्ता आवडण्यात आला. आता हा मुलगा लोकशाहीच्या मार्गाने पक्षाला प्रचार करतोय काय चुकलं मला सांगा. आणि त्याच्या माझ्यावर टीका झाली की यांनी काय मागितलं तर यांनी मुलासाठी सिक्युरिटी मागितली. मला सांगा तुमच्या घरातली कुठली मुलं आता माझी नाही आहे तर या कुठल्याही जर कोणी आलेला दम नाही तर ते पोराला दमदाटी होत असते तरी टीका सोडावी हे काही संस्कार आहे. या मुलगा युवा पिढीमधला प्रचार अतिशय करतोय घेतली की पवार साहेबांच्या सभेत जाऊ नका. मला सांगायचंय हा इंदापूर तालुक्यात इथे पवार साहेबांच्या लोक इथे आहेत ते तुमच्या फोनला नाही तुमच्या तुम्ही कार्यक्रम इथे नाहीये तुमचा
वॉशिंग मशीन. आता वॉशिंग मशीनचा कार्यक्रम राऊत साहेब वॉशिंग मशीन मशीन ईव्हीएम राहुल राहुल त्याच्या बघा राहुल त्याला भाषण द्यायची त्याला कांद्याला भाव त्याच्या दुधाला भाव आपला महाराज राग येतोय कारण त्याच्या वडिलांच्या कष्टात भाव आहे ना दुधाला. ₹8 ₹10 कांदा विकलाय. किती आला? एकरी लाख हाताने रुपये. काय करायला आणि दुधाचं 24 रुपये ग्रामाला दुधाला भाव भेटतो आणि शहरातल्या भाग आज 60 रुपये 70 रुपये लिटरने दूध घ्यावं लागतं. मग हा मला 40-50 रुपयाचा मलिदा पण सरकारमध्ये आणि हे आपल्याला याच्या विरोधात आपल्याला लढायचं. सगळे आयटम चालले आपण काय करायला चालू आपल्याला माहिती आहे की इथं पॉलिसीमध्ये आल्यामुळे काल रोहित दादा काल बोलले की आम्ही चुकीची इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे तुमचे हात ते तुम्हाला कमी लागेल केंद्र. त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला या सरकार बदलायचं आहे का नाही. मला माहिती इंदापूर काय काय करणार आहे. इंदापूर फार हुशार आहे त्यामुळे विश्वास आहे की बाकी कोणी काही बोललं तरी इंदापूर मध्ये जोर ही योजना आहे याची नाली आहे. तुम्ही बघा लोकांना घेतला काढून घेतलं आम्ही आमच्या आजी शारदाबाई पवारांनी रडत बसायचं नाही लढवायचं आणि ही लढाई या भ्रष्टाचाराच्या त्यामुळे लोक काय बोलतात पण जे तुमच्याकडे त्यांना फक्त एवढंच प्रेमाने की घटस्फोट 6 महिने झाले आणि काटेकरी नाही. त्याच्यामुळे मी माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चेतावणी देते विनंती करते की आरोप इंदापूरच्या चौकात येते सगळ्या सोयीने तुम्ही चर्चा करू तुम्ही करू विकास झाला तो महाविकास आघाडीने केला मंत्रिपद कोणीला काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केलं. आबा माने उत्तर प्रदेश शरद पवार आणि काँग्रेस पक्षाच्या जो इंदापूरमध्ये झालाय तो काँग्रेसच्या विचाराने केलाय हे सत्य मला सांगा 20 महिन्यांमध्ये काँग्रेसच्या विचाराने शाळा कोणी आणल्या काँग्रेस विचाराने आणल्या कॉलेज कोणी आणली काँग्रेसने आणली काँग्रेसने काढली रस्ते कोणाच्या झाले काँग्रेस राष्ट्रवादी लाल दिव्या लाल दिवा काढून भारतीय राज्य होतं लाल दिवा काढून काय
आता बोलतीच राऊत साहेब, त्याच्यामुळे आम्ही 40 सीट लढणार आणि प्रयत्न करा. आज एवढ्या आज मात्र पाटील सगळ्यांनी मला काय किंवा मला विचार सगळे मोठे नेते गेले नेते वेगळ्या पक्षात आले कार्यकर्ते आहे मध्ये होते, त्याच्यामुळे काही बोलायची गरज राहिली नाही. सगळे पत्रकार पण माझ्याकडे प्रेमाने बघून नाही माझ्यापेक्षा जास्त पण एक आनंदाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आज आपण इंदापूरमध्ये साजरा करतोय. आपण 3 वेळा मतदान करून इथे आपल्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा मेरिटवरचं माझं काम देशामध्ये भारतीय जनता पक्षाचा मंत्री माझ्या लागतात, पण या देशामध्ये नंबरचं जे बक्षीस गेले 10 वर्ष खासदारकीचं मिळतंय ते तुमचा खासदार सुप्रिया सुळेला मिळतंय. एवढी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वांचे आदरणीय शरदचंद्रजी पवार ज्याला मैदान त्या दिवशी म्हटलं की एके पूर्वी जेवण घेतले आता मी म्हणाल माननीय खासदार संजयजी राऊत, माननीय खासदार सूर्यताई सुळे, इथे उपस्थित काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष इंदापूर आणि सगळ्या सोलापूर जिल्ह्यात आले आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते, असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व बंधू हे पट्टा माझा खास हिस्सा आहे. अनेक कार्यक्रम केले कार्यक्रम वेगवेगळे, परंतु त्या कार्यक्रमासाठी काही दुधामध्ये असा कार्यक्रम करण्याची वेळ येईल असं वाटलं. एकत्र असावं, एकत्र लढावं, विचार करता लावता करता लावं हे सांगणारे आमचे वडील आहेत. सर्व ही विरोध दिसत आहेत. आमच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी कृष्णानं अर्जुनाला सांगितलं ते आम्ही सुद्धा आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये जन्म देऊन पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये जन्मली ताईने ते पोरं केला दिसणार नाही, रोबो केला दिसणार, सदस्यता नाही, पण मोकळं आहे आणि सर्वांना आपल्या कुटुंबातली मुली बहीण वाटावी असं त्यांचं मत. परंतु या साधेपणामध्ये सुद्धा
मोठ्या पद्धतीने दिसते त्यावेळेस संसदेमध्ये संसदेतलं भाषण आपण ऐकलं पाहिजे, विचार आले पाहिजे, मिळतो तो काय सहज द्यायचं असं नाही. 5 वर्ष सातत्यानं काही परीक्षक असतात, मुद्दे कसे मांडले, मार्कामुळे तुमच्या महाराष्ट्राला अशा वेळेस हे व्यक्ती आपल्या कुटुंबात आपल्या सगळ्याला त्यावेळेस सांगितलं पाहिजे तुम्ही हक्क तुमच्या पाठीशी हे सांगण्याचा आता आहे. या वयामध्ये सुद्धा लाडतात. मी खूप वर्ष एकत्र काम ज्यावेळेस देशातले सगळ्या पक्ष समस्या पक्ष माणसाचा प्रश्न मी हे अनेक मोठे कार्यक्रम दिल्लीला झाले असतील. पवार साहेबांचा हा देशातले प्रमुख नेते होते. फोटो आज त्यांनी आलं आहे त्यामुळे ते लावलेलं आहे. सगळे देशातले प्रमुख सगळ्या पक्षाचे सन्मान हा सण आपल्या महाराष्ट्राचं आहे. काय आवश्यकता एवढा तास घेण्याची रात्री बैठका करतील आमच्याबरोबर बसतील असं का हे कशा करता सत्य करता नाही चाललेलं हे करता नाही चाललं हे चाललंय. शाहू फुले आंबेडकरांचं विचार त्याच्यातले आणि त्याचं पाठ करणं ही आमची जबाबदारी. हे जाणून आज आदरणीय पवार साहेब दाखल करतायत. राहुल गांधीची पदयात्रा असेल 4,560 किलोमीटर यात्रा कन्याकुमारीपासून आता राहिले हे सतर्कता चाललेलं असं नाही. हे चाललंय तत्व आपल्याला या सगळ्या नेतृत्वाला एक गोष्ट म्हणजे लढतो शाश्वत आपण लढतो, देशाच्या आपण लढतो, लढतोय अधिकार आपण लढतो. आता झाली जगामध्ये रशियाची निवडणूक झाली, पुतीन पुन्हा झाले निवडणूक विभाग कुणी काय दुसरं सुद्धा नाही. निवडणूक जर आपण व्यवस्थित गेलो नाही ना, एकूण
त्यांची निवड तशी गरीब माणसा आणि आम्हाला काम या राज्यघटनेत केलं तर अधिकारानं केलं हे विसरलं सगळ्यांना जमणार ते जगण्याचं काम आम्हाला करावं लागणार म्हणून ही निवडणूक आहे तर ही निवडणूक ही आता निवडणुकीची पक्षाची तयारी कसा करायचा त्यामध्ये कोणत्या गोष्टी पुढे आम्हाला करणं लोकांना कसं समजून सांगायचं की आम्ही काय आतापर्यंत कधी काम तुमचे आम्हाला द्या जाहीरनामा काय काम करणार आम्हाला द्या त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे लोकांना कसं घ्यायचं निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षाची हा मुख्यमंत्री आज झाला काल सुद्धा त्याच्या पलीकडे ईडी जोरात कामाला लागली ईडी आपण पाहतो की तुम्ही निवडणूक करण्याची लोकशाही पद्धत वेगळी आणि भारतीय जनता पक्षाची पद्धती लक्षात ठेवलं तुम्ही हे चित्र आता दिसत आहे तुम्ही दाबू शकता लोकांना आमच्या खात्यांना सुद्धा दाबू शकता तुम्ही जनता दाबू शकणे मतदाराला शकणार आणि मी एवढंच सांगेन काही नाही आपल्याला मतदान करायचं लोकशाही मतदान करायचं आपल्या करता आपला मतदान करायचा विचाराला पूर्व विचाराला सन्मान पवार साहेबांचा देशामध्ये मतदान करायचं सांगितलं तिला खूप आता ते काहीतरी हे मला माहित नाही मी विचारलं मित्र कुठं त्याला जर शांत वाजत असेल तर लावू द्या परंतु जनता शांत लक्षात तुमच्या काही असेल तरी जनता घेतलेला आहे करा सुप्रियाताईला करायचं आणि पुन्हा एकदा हा महाराष्ट्रावर लावायचा आणि इंडियाचा देशावर माझ्या भाषेत सांगतो. धन्यवाद बाळासाहेबजी. महाराष्ट्राचे शिक्षण नेते खासदार संजयजी राऊत आपल्याला मार्गदर्शन केले. सन्माननीय बाळासाहेब रोहितजी व्यासपीठावर सर्व आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अन्य पक्ष बाळासाहेब थोराच्या सर्व बांधव चित्ते बांधव आपण 5 वेळ इथे बसलो.
लागलेला ऊन तळतळत आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, जेव्हा उन्हाळ्यात असतील त्यांचा दहशतवादाचा मार्ग माणूस घाबरला समोरचा, भावाची भीती वाटायला लागली. लोक आपल्याला असणार नाही याचं भय वाटायला लागला की मग तो मोदीचा आरोप पोलिसांचा वापर देत आलेलो. धमक्या देतो सुद्धा या भागात आलेला आहे. हा दरोपण माणसाला अशा बदलून धमक्यांची काळजी नाही. तुमचा अनुभव थोडा आहे. तुम्ही 12 धमक्या, पण तुम्हाला मुंबईत द्यायला लक्ष रस्ता आमचा मर्दान सभा पोलीस स्टेशनला फोन कुठे मुंबईला एक भाषण वाचत मलाही भीती वाटते. मलाही अटक अडवून सांगितलं की तुम्ही अरे तुम्ही तुमच्या असेल तुम्ही तुमचा विचार करा, निवडून देऊन बारामती. ही लढाई नाही, ही लढाई महाराष्ट्राची. लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई. फक्त पवार आम्ही सुप्रिया आम्ही फार पिला, आम्हाला माहिती आहे प्रचाराची गरज नाही, करायची गरज. पण ही तुमची दादागिरी, आमचा दहशतवाद, आमचा धमक्या आणि बारामतीचं कोणी गुजरात असेल तर इथे शिवसेनेचा पांडा गुजरात व्यापार असते महाराष्ट्र देशात, पण सध्याची वृत्ती आहे कुठेतरी हा पाहिला पाहिजे. माणूस विकासावर आपण गावावर
लोकांना आरोग्य बरं का मी लोकांचं जीवन मानून चालतो आणि म्हणून मी राजकारण मी आलो दोन सोडून आलो तुम्ही खोटी ईड्याच्या दशेवर तुमचा अक्षर शिल्लक राहते पहा काय लक्षात आमचे मित्र आणि तुम्हाला शांत झोप असेल अशा मराठी सांगायला लायक नाही म्हणून आव्हान आहे पुत्रा महाराष्ट्रासाठी मराठी अस्मिता त्यांच्या जीवनाची भारतीय जनता पक्षात खतम करू कोणालाही शांत आणि चुकील लागू फक्त मला शांतपणे आणि पुढल्या काही काळामध्ये त्यांना आपण गुजरातला पाठवू विदेशात जिथे केजरीवाल गेले जिथे हेमंत सोरेन गेले तुम्हाला शांत लागेल मला गॅरंटी शेतकऱ्यांचा प्रश्न मला आपण बोला असं बोलतील काही बोलले आपण कार्यकर्ता घरामध्ये माळ आणि झालं मोदींनी काय सांगितलं होतं 2014 तो खातो नाही मोदी सांगितलं होते 2014 साली म्हणत होते की आणि त्यासाठी मित्रांनो महाविकास आघाडी मजबूत केली काँग्रेस पक्षाने असतील राजकारण पक्षाने असतील आम्ही सगळं काढलं असं नाही
महिलांमध्ये झाड पाणी शिवसेना आणि असं पण खाली आणि या विषयात रामकृष्णही आले गेले दयाविना कुणी साधू धरले मग काय अटकले मजला काढलेले नाही या महाराष्ट्र काढलेला नाही पुढे गेलेले मायला काढून त्याच्या जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये आणण्याचं राहणार जे गेले त्याशिवाय जनता आपल्या पाठीशी आहे आणि या जनतेला शेतकऱ्यांची संपूर्ण जबाबदारी आघाडी मराठा विना परानतेचा महाराष्ट्र आधार या भारताला बारामतीमध्ये शरद पवार महाराष्ट्र ओळख आपली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागा पण या सणावर यांचा निश्चित सन्मान या ठिकाणी संपूर्ण होत आहे महारुद्रजी पाटील सिंह पाटील जीबीसी शरदजी बॉस
सगळ्या गोष्टी शिवसेनेचे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं
विजय साखर हा ठिकाणी पाहतो. दुसरं काय करावं लागेल? प्रधानमंत्री आहे त्यांची साखर की साखरेपासून सुरेक्षा चांगली कल्पना प्रधानमंत्री साखर काळजी प्रधानमंत्री साखर याला अशी हवी आहे आणि हे सगळं
एक प्रकारचं राजाला देशाला पर्याय द्यायला याची आपण उभी केली पाहिजे. ही भूमिका लोकांनी घेतली आणि एक वर्ष काही आणि शेतीवाल्याच्या आता सरकार त्याच्याकडे जिंकून बघत आहे अशाच्या सरकारला हे तुमचं माझं सगळ्यांची आवश्यकता आहे आणि ते इतिहास खात्री असते जे सगळे बाळासाहेबांनी केले प्रश्न गांधी प्रश्न ठिकठिकाणचे आघाडी शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अन्य सरकार असेल, हे काम सुफिया 324 लोकांनी देशात जे काढत की त्याची उपस्थिती आणि सगळ्या महत्वाच्या गोष्टीवर त्या ठिकाणी मान्य करा तेव्हा तुमच्या खासदाराचं नाव देशात 2 नंबर त्यावर तुमच्यासाठी काम करणार असं काळजी करायची आणि